शाळीग्राम काढून ठेव लक्ष्मीसाठी. काकू, हे पुढील 4 महिन्याचे 80 रुपये तुझ्या खर्चाचे. बघू आता. कूस बांधायचं बघ काहीतरी. विहिरीचं बोकाल पण पडलंय. बघू त्याचंही बघू. तिकडे बघ ना. रामू, चल, वेळ झाली. जा जा, तू आज जा ना. तू लहान आहेस ना. जा जा जा, आज जा आज जा. चला चला चला. आम्ही बरोबर घेऊन जाणार आता. हो चला आता. एक तुझं आणि एक माझं. अच्छा जी.
आमचे वडील होते, म्हणजे मी आणि माझी धाकटी बहीण, तरी आम्ही त्यांना सगळे काकाच म्हणायचो. देव चालले ही कादंबरी म्हणजे तशी आमच्या कुटुंबाची गोष्टच आहे. खरंच आमचे देव 300 वर्षापूर्वी खोपोलीच्या जवळ बॉम्बे पुणा रोडवर जुन्या चौक नावाचं गाव आहे, तिथे आमच्या पूर्वजांनी 8 पिढ्यांपूर्वी आणले. आणि 8 पिढ्यांनी माझ्या वडिलांची पिढी तिथनं बाहेर पडली आणि तेव्हा खरंच माझ्या एका काकांनी ते देव हलवले. आणि असं म्हणता येईल की त्यातली जग्गू ही व्यक्तिरेखा आहे, त्याच्या तोंडी जी वाक्य आहेत त्यातली बरीचशी मतं ही काकांची आहेत. काका स्वतः नास्तिक होते, म्हणजे त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की देवाला हात जोडताना माझे हात जड होतात. लेखक म्हणून किंवा एक भाऊ म्हणून त्यांच्या भावंडांचे ते फारच लाडके होते, कारण ते सगळ्यात धाकटे. सगळ्यात पहिली जेव्हा धनुर्धारीत त्यांची गोष्ट छापून आली तेव्हा माझे आजोबा अक्षरशः तो अंक घेऊन गावभर सगळ्यांना सांगत फिरले होते. त्यांचा स्वभाव काही वेगळाच होता असं आम्हाला तरी वाटायचं पहिल्यापासून, कारण कधी आम्हाला सुद्धा चिडणं रागवणं असं कधीच नाही. आमच्या घरात जे काय आवाज असायचे ते हसण्याचेच फक्त. दुसरं म्हणजे अत्यंत गप्पिष्ट होते. त्यांचं लग्न झाल्यावर जेव्हा ते पुण्यात राहायला आले तेव्हा लेखन सुरू होतंच, पण तसं पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करायला हवं होतं. तर रेडिओचं दुकान सुरू केलं, पण पैसे मिळवणं, श्रीमंत होणं हा हेतू कधीच नव्हता. म्हणजे आईला त्यांनी लग्न झाल्यावर सांगितलं होतं की खूप पैसे मिळवणं वगैरे मला काही जमायचं नाही, जेवढे इन्कम असेल जेवढा त्यात कर्ज न करता तुला काय करायचं ते कर. आणि रेडिओच्या दुकानाचा मॅक्झिमम उपयोग हे लेखकांचा अड्डा म्हणूनच होता. ते एवढे मोठे लेखक होते तरी त्याचं काही असं प्रस्थ वगैरे घरात काहीच नव्हतं. म्हणजे आम्ही त्यांच्या नावाने भाव खूप खायचो, पण त्याचा त्रास घरातल्यांना कधीच झाला नाही. म्हणजे मी आता लिहितोय सगळ्यांनी गप्प बसा, घरात अगदी चिडी चूप शांतता असं काही नाही, कारण त्यांची लिखाणाची सवय मुख्य म्हणजे झोपून लिहायचे. पालथे उताणे कुशीवर झोपून, असं लहान मुलांना परीक्षेला न्यायचं पॅड असतं त्याला कागद अडकवायचे आणि लिहायचे. टेबल खुर्ची हा प्रकार आमच्या घरात नव्हताच. आणि ते कॉटवर झोपलेले असताना आमची जागा लहान होती, त्यामुळे तिथेच खाली आम्ही मैत्रिणी गोळा करून गोंधळ करायचो. अगदी ताशे बडवले तरी त्यांची एकच सूचना की माझ्याशी बोलू नका. बाकी कुठल्याही बाबतीत त्यांचा खाण्यापिणं कपडे याच्या बाबतीत कुठलाही आग्रह नसायचा. एकच गोष्ट चांगली लागायची म्हणजे अगदी निळसर गुळगुळीत कागद लागायचे लिहायला. पेन 8 आण्याचं बॉलपेन रस्त्यावर मिळणारं असेल तरी चालायचं, पण कागद मात्र अगदी उत्तम क्वालिटीचे रफ गोष्ट लिहिण्यासाठी सुद्धा तेच लागायचे. त्यांची प्रत्येक गोष्ट आईनी वाचल्याशिवाय कधीही छापायला गेली नाही. आम्ही मोठे झाल्यावर आम्हालाही वाचायला द्यायचे, आमचं मत विचारायचे. आम्हाला काय कळत होतं माहीत नाही. माझी गोष्ट असं ते कधीच म्हणाले नाहीत. प्रत्येक गोष्टीत जसं आपलं घर तसं त्यांचं आपली गोष्ट, आपलं पुस्तक, आपल्या पुस्तकाला बक्षीस मिळालंय असंच नेहमी भाषा असायची. आणि एक विशेष म्हणजे गोष्ट पाठवली प्रकाशकाकडे की आज माझी लेक सासरी गेली, लेकीची पाठवणी केली असं म्हणायचे. लेखनासाठी कल्पना त्यांना अखंड सुचतच असायच्या. आणि आता त्या आयडिया टिपून घेण्यासाठी हा त्यांचा अगदी पेटंट शब्द होता. छोट्या छोट्या डायऱ्या ते खिशात ठेवायचे. अशा अगणित डायऱ्या आमच्याकडे साठलेल्या होत्या. अजून एक त्यांची सवय सांगायची म्हणजे अतिशय अव्यवस्थित. त्यांची कॉट आणि कॉटच्या शेजारी आमच्याकडे एक पूर्वीच्या काळी असायची तशी अगदी रुंद खिडकी, म्हणजे आम्ही बसू शकायचो त्याच्यात एवढी होती. त्या सगळ्याभर त्यांचा कागदाचा पसारा पडलेला असायचा. त्यांचं ड्रॉइंग अतिशय सुंदर होतं. म्हणजे ते म्हणायचे की मी जर लेखक झालो नसतो तर बहुतेक चित्रकार झालो असतो. पूर्वी ते असं म्हणायचे की लेखक मी का झालो याचं एक कारण ते सांगतात की हे सृष्टी कशी निर्माण झाली, कोणी केली, का केली याचं एक फार मोठं कोडं होतं. कदाचित मी लेखक झालो तर ह्या माध्यमातून मला हे कोडं उलगडता येईल का काय, असं मागेही त्यांनी मुलाखतीत एका सांगितलं होतं. असं माझ्या दृष्टीनं त्या दशकामध्ये कथेचे जे वेगवेगळे प्रयोग झाले त्या प्रयोगांच्या बाहेर राहून अतिशय अनौपचारिकपणानं कथालेखन ज्या 1-2 लेखकांनी केलं त्यामध्ये दिबा मोकाशींची गणना करायला पाहिजे. त्यांना जे लिहिणं आवडायचं ते लिहित आले आणि लिहिण्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. खूप खळखळती अनौपचारिक शैली होती. त्या काळात शैलीचे प्रयोग मराठी कथेमध्ये, मराठी साहित्यामध्ये खूप झाले. पण मोकाशींची शैली जेवढी मोकळी होती, खळखळती होती, तशी शैली त्या काळामध्ये दुसरी आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि तरी लक्षात घेण्यासारखं आहे की ही देव चालले ही कादंबरी घेऊ किंवा तुकारामावरची त्यांची कादंबरी जी दुसरी आहे आनंद ओरे, या 2 कादंबऱ्या
इतक्या छोट्या वाटतील आपल्याला. आजचा काळ आपला आहे हा महाकादंबऱ्यांचा काळ आहे. या परिस्थितीमध्ये या 2 कादंबऱ्या जर आपण वाचल्या तर आपल्या लक्षात असं येईल की किती थोड्या जागेमध्ये, किती थोड्या शब्दांच्या मध्ये हा लेखक किती खोल बुड्या मारू शकत होता. या कादंबऱ्यांच्या बरोबर प्रवास वर्णनं त्यांची आहेत. मोकाशींच्या प्रवास वर्णनांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यामध्ये ते कधीच महत्त्वाचे नसत. त्यांची बघण्याची नजर फार बारीक होती. खूप गोष्टी छोट्या छोट्या ती टिपून घ्यायची आणि त्या सगळ्या गोष्टी ते सांगायचे. खऱ्या अर्थानं मोकाशी वर्णन नसून ते प्रवास वर्णनच असायचं. मोकाशी पंढरीच्या वारीमध्ये चालत गेले होते वारीबरोबर आणि त्या यात्रेवर त्यांनी जे 80 लक्ष पावले म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. तर आज मला असं वाटतं की ज्याला हा देश कळवून घ्यायचा आहे, ज्याला ही माती कळवून घ्यायची आहे, ज्याला ही माणसं आपला समाज कळवून घ्यायचा आहे, त्याने हे पुस्तक क्रमिक पुस्तकासारखं अभ्यासावं असं मला वाटतं. कुठलंही साहित्य त्यांचं अजूनही शिळं झालेलं नाही. त्यांच्या काळातल्या अनेक लेखकांचं कर्तृत्व, लेखन कर्तृत्व हे आज कुणाला आठवणार सुद्धा नाही. वाचायला गेलं तर त्यामध्ये मन गुंतणार सुद्धा नाही. पण मोकाशींचं वैशिष्ट्य असं आहे की मोकाशी आज हे खूप ताजे वाटतात. मोकाशींचं हे मोठेपण होतं आणि मी म्हटलं त्याप्रमाणे आपलं मोठेपण त्यांनी कधीही मनावर घेतलं नाही. ते कुठल्याही रस्त्यावरच्या माणसासारखे जगले, कुठल्याही रेडिओ मेकॅनिक सारखे जगले. कुणाची असूया नाही, कुणावर जळणं नाही इतरांनी. आणि यासाठी त्यांनी अशी एक युक्ती काढली होती की कुठल्याही दुसऱ्या मराठी लेखकाचं लेखन ते वाचतच नसत. पण मोकाशी हे अतिशय ज्याला आपण काय म्हणायचं पुस्तकातले किडे म्हणावेत असे वाचक होते. ते वाचत ते मात्र कथा कादंबऱ्यांचं नव्हतं. ते पुण्याच्या नगर वाचन मंदिराचे सदस्य होते आणि तिथली खूप वेगवेगळ्या विषयावरची इंग्रजी पुस्तकं, या शास्त्रही असे, तंत्रविज्ञानात अगदी तेव्हा तर ती सुरुवात होती. पण ही सगळी पुस्तकं ते आणून अतिशय लक्षपूर्वक वाचत आणि त्यांचा विचार, त्यांचं मन, त्यांचं लेखन जे खुललं ते या प्रकारच्या वाचनातून आणि प्रत्यक्ष ते जे जे बघत गेले त्यातून बाहेर आलं. मोकाशींचं जगणं हे कुठलाही दावा न करता गांधीवादी होतं. त्यांचं महिन्याचं उत्पन्न सगळं मिळून 250 रुपये होतं. 250 रुपये एवढं काम झालं की त्या पुढचा जो रेडिओ येईल त्याला मोकाशी सांगायचे की आता 1 तारखेनंतर दुरुस्त करतो. हे 250 रुपयात ते कसं बसायचं सगळं. तर त्यांच्याकडे एकच लेडीज सायकल होती जी बायको आणि ते अशी दोघे विभागून वापरत. त्याच्यानंतर एकच लेडीज छत्री होती, ती बायकोची आणि त्याची, ती विभागून दोघांनी वापरायची. साधा सुती सदरा आणि लेंगा किंवा धोतर पुढं आलं, दांडीवर एक असेल, त्यांच्या अंगावर एक असेल, असं असल्यासारखं. त्याला कधी इस्त्री नावाची गोष्टच मी बघितली नाही. फारच कमी खर्च असायचे. साहित्यिक असा वागतो हे मला त्या काळामध्ये प्रथम लक्षात आलं. आणि एका अर्थानं मोकाशी हे हा माझा एक आदर्श बनला आयुष्यातला. दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांच्या मागं मी लागलो की मोकाशींची एक मुलाखत घ्या. मला अजून आठवत आहे की मुलाखत सुरू होईपर्यंत दूरदर्शनची मंडळी आणि ज्यामध्ये अनेक अमराठी तंत्रज्ञ होते ते आणखी एक काहीतरी नग इथं आणून बसवलं आहे तर याच्यावर कॅमेरा ठेवायचा अशा पद्धतीनं वागत होते. मुलाखत संपली आणि ते रेकॉर्डिंग व्यवस्थित झाले की नाही यासाठी आम्हाला त्यांनी तिथंच बसवलं दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांचं टेस्टिंग सुरू झालं. मी कधी विसरणार नाही. ते जे सगळे अमराठी मंडळी जी होती तंत्रज्ञ ते सगळे मोकाशींच्या पायाशी येऊन बसले होते आणि त्यांच्याकडे अत्यादरानं बघत होते. भाषेचा सुद्धा प्रश्न नाही, किती त्यांना कळलं असेल, साहित्याच्या गोष्टी होत्या. पण मोकाशी हे त्या 45 मिनिटात त्यांना इतके आवडले होते की त्यांना ते त्यांच्यापासून दूर व्हायला तयार नव्हते. मीच थोडा लांब होतो. ही मोकाशींची शेवटची आठवण आहे. मोकाशी गेले त्यानंतर फार दिवस नाही राहिले आणि गेले त्यानंतर दूरदर्शनच्या मंडळींना मी सांगितलं की ती त्यांची मुलाखत आहे ना ती आता टेलिकास्ट करा. मोकाशींच्या मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मोठ्या माणसाच्या वाट्याला जो शेवट आहे तो तसाच आला. ती मुलाखत दूरदर्शनच्या मंडळींनी पुसून टाकली होती. मोकाशींचं काही रेकॉर्ड राहिलं नाही.